आणखीन एक महत्त्वाचा अपडेट, दिशा सालियनच्या शवविच्छेदन अहवालासंदर्भामध्ये महत्त्वाची माहिती एबीपी माझाच्या हाती आली आहे। दिशाच्या डोक्यावरती गंभीर इजा असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। दिशाच्या हाताला, पायाला आणि छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख या रिपोर्टमधनं करण्यात आलाय। तसंच डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद आहे। मात्र तिच्यावर कुठलाही लैंगिक अत्याचार झालेला नाही असं अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय। दिशाच्या मृत्यूच्या 3 दिवसांनंतर तिचं शवविच्छेदन झाल्याचंही नमूद करण्यात आलंय। या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, ज्या पद्धतीने याचिका दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेली होती त्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या इजा तिच्या शरीरावर नव्हत्या आणि लैंगिक अत्याचार झाला होता अशा पद्धतीचे आरोप करण्यात आलेले आहेत, पण आता माहिती काय समोर येते? दिशा सालियन प्रकरणात आता शवविच्छेदन अहवाल हा आता समोर आलेला आहे आणि या अहवालामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर तिच्या अंगावरती अनेक जखमा या प्रामुख्याने समोर आलेल्या आहेत असल्याचं परत घ्या। दिशा सालियन या मृत्यू प्रकरणात आता शवविच्छेदन अहवाल हा समोर आलेला आहे आणि या शवविच्छेदन अहवालात दिशाच्या अंगावरती त्यावेळी अनेक जखमा या निदर्शनास आल्या होत्या। मग त्या हात असो, पाय असो, छातीवरती पाहायला मिळाल्या होत्या। त्याचबरोबर तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती आणि ज्यावेळी तो मृतदेह त्या ठिकाणी होता त्यावेळी तिच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त आलं होतं, दात देखील पडले होते असं म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे महत्त्वाची बाब म्हणजे ज्या पद्धतीने आरोप होत आहेत की तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती, मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कुठेही दिशावरती अत्याचार झाल्याबाबतचा उल्लेख देखील करण्यात आलेला नाही। विशेष म्हणजे दिशाचा मृत्यू 8 तारखेला झाला आणि त्याच्या 3 दिवसानंतरच हा पोस्टमॉर्टम झाल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता या संपूर्ण प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर देखील आता दिशाचे वडील आणि त्यांचे वकील हे न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी तिच्यावरती अत्याचार करून हत्या झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। मात्र त्यांच्याकडे काय सबळ पुरावे आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्या आधारावरती आता कोर्ट काय निदर्शन देतं हे देखील महत्त्वाचं आहे, कारण कोर्टाकडे त्यांनी मागणी केलेली आहे की त्याची पुनर्तपासणी व्हावी। त्याबाबत आता कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।